कशाला रे फुकट इकडे तर त्याच्या आधी खाऊन घ्यावं पटापटा. काय राबे कुठं आहे काय काय झालंय काय नाही हातात काय आहे तुझ्या? माझ्या हातात हा माझ्या हातात माझं भविष्य आहे. मग तसं ते चळवळ करू लागलं म्हणून म्हणलं माहितीये का? काय नाही म्हणलं भविष्य हातामध्ये काय आहे बी. काय करायलास? कुठं आहे काय हा असं काय करतोय? असं केल्यावर साप जवळ येत नाही रे. मी तू कुठे साप आहे? मी काय असं करतोय म्हणून तरी नाही ना. काहीतरी आहे तिथं सरक बघू दे मला. अरे काय नाही काय नाही आता असा का फुकटा मी बघितला नाही अजून. 2 रुपयासाठी 2 रुपये चिप्ससाठी हे करायलास. 2 रुपये 5 रुपयाचं आहे ते. हे बघ ड्रीम 11 5 टीमा लावल्यात आज. तू किती लावल्यास? नाही मी आपली एकच लावत असतो. अरे एक तू मात्र हुस लावलंस तरी तुला रुपये भेटणार नाही. 10 20 लोक लावते टीमा. तू किती लावले हे काय 5? तुझी काय प्रगती झाली एवढ्या टीमा लावतोय तू? प्रगती? अरे 10,000 रुपये 10,000. 10,000 रुपये जिंकले तू? हा गेले आतापर्यंत. तुला ड्रीम 11 लावा तुझ्याकडे 10,000 रुपये आहेत. माझं 500 रुपये द्यायला तुझ्याकडे पैसे नाहीत. अरे देतो तू 500 रुपये. अरे काय देतो? माणसाचा व्यवहार कसा पाहिजे माहिती आहे? निखळ पाण्यासारखा व्यवहार पाहिजे. आता माझंच बघ कुणाचा 1 रुपया नाही माझ्याकडे. कसं जगायचं? ताटमानेने गावात जगायचं. त्यामुळं व्यवहार क्लिअर पाहिजे. ह्याच्यामुळे सांगतोय मी तुला. देतो की मग काय तू उगाच 500 शिकवायला लागलो उगाच. ए काय झालं? कुठं आहे काय मग? अरे मी सांगतोय तुला व्यवहार व्यवस्थित पाहिजे क्लिअर. तुझ्या दुकानदाराला बघून आपलास. अरे कुठला दुकानदार आहे काय? नाही ना बोलू का? ओ दुकान तुला कशाला बोलवायला? मग सांग की काय झालं तर. काय नाही रे. ओ दुकान मग सांग काय झालं तर. 200 रुपये उधारी आहे रे. आणि मग आपण किती सांगू लागलास मला ज्ञान देऊ लागलास की उधारी नको निखळ पाण्यासारखं पाहिजे ना. अरे मग काय 200 रुपये 200 तर आहे. थांबले यायला कुठं यायला इकडं कशाला यायला लागलं? अरे काय तू जगणे राव आब्या म्हणलं की नितळ हे तीन त्याचे पैसे आता हा दुकानदार येणार का तुझ्या दुकानदार? तू शांत हळू बोल जरा. मग कशाला हळू बोलायचं? असले काम कशाला करता उगाच हळू बोलण्यासारखे? काय तरी आपलं आपलं मला नको तू दिसू नको त्याला. नाही मी काय दिसन त्याला आणि दिसलो तरी काय त्याचे पैसे माझ्याकडे थोडी आहेत बाबा ती मला मागते. लपालपी वगैरे. पाटील हो पाटील म्हण्या हो पाटील पाटील इकडे कोण मी? हा या की इकडे. लोक मला राव पाटील म्हणायला लागले. मग या इकडे या. आब्या 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 कुठे बोलतो? थांब आब्या थांब ना. तुला थांब म्हणतोय ना. पळ नको. थांब. पाटील नमस्कार. मला नव्हतं वाटत तुम्ही गरीबाच्या पोरीच्या लग्नाला येतात. लय पैसे गोळा करून गरीबाचं गरीबाला लग्न. हा कोणाचं लग्न? बसा की जेवायला माझ्या पोरीचं लग्न. आब्या हे काय येडे झाले का? बसा की जेवायला. हे काय येडे बिडे झाले का? अहो इकडे बसा. ए बाळ्या वाढ जेवायला वाढ. बसा आब्या बसा की. एवढी पंगत उठली की लगेच हो दुकानदार इसरलंय थांबा आलो थांबा. हा बसा की जेवायला. ए बाळ्या अन्नपत्रवाळी बाळ्या तुम्ही बस जेवायला. काय झालं होतं का? काय झालं होतं तो काना खाली एक कुणाच लग्न काय कुठल्या पत्र उचलायला लावायला. नमस्कार. नमस्कार. इकडे कसं काय? इकडे आलतोय आब्याकडे पैसे माझे 3 महिने झाले. माझे पैसे याकडे दे की पैसे. 3 महिने झाले फिरतोय मी पैशासाठी. देतो म्हणलं मी त्यांना पैसे. आता दे आता. हो तुमचा ते नंबर फोन पे नंबर आहे ना? हो आहे ना. पैसे पे कर. अरे पैसे दे बाबा. रोज असंच नाक म्हणतोय. कापलंच माझ्या गावामध्ये. पैसे दे त्यांचे. अरे दे ना. अरे थांबे दे लवकर. काय थरथर कापायला लोकांचे पैसे द्यायचे म्हणलं की उधार घेतानाच थरथर कापले. म्हणलं मी दे लवकर. त्यांची माझी भेटच नाही झाली. भेट झाली नाही का? होऊ दिली नाही. भेट झाली नाही. दे करतो 200 रुपये. बघा सोडले. आले का? हो आले आले.
असं 4 माणसात हटकत जाऊ नका पुन्हा. आपण दिलं पैसे एवढा लाज वाटते हाटकी न्यायची तर. दिले की आता 200 रुपये भेटले ना पैसे आता तुमचे. पैसे भेटले पण इथून पुढे उधार घ्यायचे असले तर पैसे द्यायचे. अहो भेटले ना तुम्हाला पैसे आता दुकानला. हो जावा की आता कुठे चालले मग? आता ते बेवड्या नानासाहेबाकडे जातो ना त्याकडे पण पैसे नाही. त्यावेळी पैसे आहेत का? मग काय जावा त्याच्याकडून आधी जाऊ घ्या. जाऊ हो जातो ना आता. जावा, जावा. त्याचं बी घ्या सोड नका त्याला. त्याला सोड नका पैसे. कुणाला पैसे सोड ना गावामध्ये. दलिंद्रिया काय रे तुझा इलाज करून घे त्या आजाराचा आधी. काय झालं? एखादी करशील माझ्या पोटात चाकू घालशील आणि पुन्हा म्हणशील सॉरी विसरलो मी. आता आता त्याला मी बोलू तर काय? मग आता काय मी माझा बाप आलता का इथं बोलवाय. सॉरी भाऊ सॉरी. मी 100% माझा इलाज करून घेतो. अरे मला 200 रुपये गेलं ना तुझ्या नादात. त्याची उधार होते म्हणून त्याला मागितले त्यानं. अरे तू इलाज केला असता तर मला 200 रुपये वाचलं नसतं का. आईला 200 रुपये होतो काय? आतापर्यंत लय पैसे घातले माझ्या घरच्यानं. ती काय नाही ती माझा 200 रुपये दे. तू कोणत्या हक्काने 200 रुपये मागायलास मला? कोणच्या हातानं तुझी चुकीनं झालंय ते सगळं. देतो. अरे देतो तुला मी 200 रुपये. हे बघ 200 काढलो 2000 देणार आहे बघ. कसं हे बघ कशा टीम लावल्यात कडक आज. आज आहे धिंगाणा माहितीये का? 1-2 कोटी सहज भेटणार माहितीये का आज? तू काही पण म्हण. हे बघ 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 सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे. हाय का तू अजून त्याच्या नादी लागला का. अरे सूर्यकुमार यादव कॅप्टन आहे. आलं का लक्षात? अरे ते कॅप्टन कोणी का असं ना. 4-5 टीम लावल्यात आज. धिंगाणा आहे माहितीये का? बघ आहे का नाही आज धिंगाणा माहितीये का? होय रे म्हणे हा? तुला 1 कोटी रुपये लागले तू काय करशील रे त्याचं. मी ना पहिल्यांदा काय करीन माहितीये का? हा देश सोडीन अमेरिकाला जाईन तिकडं घर घेईन आणि तिकडून माझे मी इंग्लिश क्लासेस सुरू करीन. इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू करीन. तुझ्या बापाने इंग्लिश बोलणाऱ्या देशात इंग्लिशचा क्लास लावला होता का. नाही का? मग भारतातल्या लोकांना हिंदी शिकवतो. अरे भारतात बोलते ते हिंदी. भारतातल्या लोकांना हिंदी बी शिकून गेले का लोक? कोणी अरे मग मी शिकवलं? नेमकं काय करू? अरे तू येडा आहे का रे. बरं मला सांग हा. तुला जर ड्रीम 11 ला 1 कोटी लागलं तू काय करशील? मला 1 कोटी भेटले मी रेल्वे विकत घेणार. काय काय? रेल्वे विकत घेणार. रेल्वे का म्हणून? अरे बारीक सारी गाडी आहे त्या काय त्यात लोक कमी बसते ती. हा जेवढी मोठी रेल्वे असेल हा. तेवढी लोक जास्त बसणार. हा जेवढी लोक जास्त बसणार तेवढा जास्त पैसा येणार. हा बापानं प्रायव्हेट रेल्वे घेतली होती. तुझ्या इंग्लिश क्लासेस पेक्षा तर चांगली आयडिया आहे माझी. म्हणून रेल्वे घेतो. अरे काय तू आब्या. म्हणे हा? चल इथून जाऊ का? चल अजून एक जण उधारीवाला खाता आलं. काय माणूस आहेस राव तू? किती उधार केलंस तू? बंटेन चांगले टीम लावून दिले आता चांगले पैसे कमवतो मी आता. आईला चांगले टीम 11 आहे चांगलेच पैसे कमवतो आता मी. आईला हे कशाला आलाय आता पैसे मागतोय काय माहिती आता. आज नानासाहेब भेटला ना आज उधारीच काढतो नानासाहेबाकडून. इथे झोपलाय वाटतं. झोपलाय. हो नानासाहेब. आयला हा तर लेडीज गाऊन दिसतोय. ह्यात वहिनी दिसतात राव. चला आता जातो परत नानासाहेब असल्यावर येतो. आईला तंबाखूचा बटवा. हे नानासाहेब दिसतोय. जातो आता. चला नानासाहेब नाही घरी. आता जातो आता. चला जातो आता. कसा फसवला त्याला. हा कसंही नानाचं डोकं असलं तर चांगल्या कामाला वापरायचं. दुकानदार तुम्हाला नव्हतं म्हणत मी. चला या चहा पिऊ चला. उधाऱ्या तर करता पैसे पण देत नाही दुकानावर पण येत नाही. माणूस घरी आलं तर असे बायांचे कपडे अंगावर घेऊन बसताय. हो तो कपडा चुकून पडला होता. हो चुकून तू आधी मला पैसे नाही दे. ते कपडा चुकून पडला होता. पैसे दे माझा आधी. चल देतो. देतो. काय देतो पैसे घेतल्याशिवाय आज जाणारच नाही इथून. दुकानवाले दादा हा? काय झालं? गच्चून काय विचारा, झालं म्हणजे पैसे काय उधारी झालं? द्याय ना माझे तो. देऊ ना मग कधी तुम्ही देतो गच्चून काय आणणार कधी काय? देतो. हो देतो उद्या. उद्या मला आत्ताच पाहिजे.
रोज उद्या लावले तुम्ही. अहो दादा उद्या द्या. तुम्ही मला विचारून दिलते का पैसे विचारून द्यांना? नेलते ते दुकानात आलते, तुम्ही तुम्ही आलते काय का? गरज होती का सामान घ्यायची आणि द्यायची तुमची? ते आले तुमचं नाव सांगताय ते. तुमच्यामुळे लोकांचं मला ऐकून घ्यावं लागतं, नाही तर मी कुणाचं ऐकून हो, घेत नाही. जावा तुम्हाला उद्या देतो. उद्या काय उद्या उद्या किती आले आणि किती गेले? रोज उद्या लावले तुम्ही. आपल्याकडे असेल तरच घ्यायचं, तसं उधार करा. तुम्हाला काय माहिती झालं ना ते वहिनी? पेट्यात काय गरज आहे का द्यायची? काय झालं? काय नाही काय नाही काय नाही झालं. पण काय एवढी माणसं गोळा नाही, झाली? नाही, काय काय झालं? काय तुम्हाला मी एकदा सांगितलं ना. अहो शेजार धर्म आहे, हो कळलं मान्य आहे, पण पाहिजे. तुम्हाला मी एकदा सांगितलं तुम्ही घरी जा. एक तर तरी पण आधी कळलं डोकं लय पाहिजे तापलंय अहो. माझं. काय झालं तरी पण? काय झालं म्हणजे? हो थांबा थांबा मी सांगतो कायचं काय आहे. हे माझ्या उधारी आहे 320 रुपये दुकानाची यांच्याकडं. आणि रोज घरी आलं की बायांचे कपडे घेऊन अंगावर झोपतोय, आज देतो आणि उद्या देतो, लपून बसतोय मी आला की. अहो दुकानदार जाऊ द्या, 320 तर आहे ना, कुठं त्यांची इज्जत काढता? तशी पण त्यांना इज्जत नाही गावात, पण जाऊ द्या आता कशाला काढता? भिकाऱ्याला दिलेले पैसे आपण घेतो का? भिकाऱ्याला दिलेले असं समजा का नाही हो वहिनी? हो तुम्ही काय करा आता निघायचं बघा. लय उचापाच्या झाल्या आमच्या. तुम्ही जावा घरी तुमच्या. निघा तुम्ही. मी जाणारच आहे तसं, पण माझ्या नवरा आज मला स्कूटी घेणार आहे, मला पण नाही टाइम. तुम्हाला घ्यायची इच्छा का? काय? स्कूटी? तशी नाही, पण तुम्हीच तुम्हाला घ्या. सायकल घ्यायची अवकात नाही तुमची, पण तरी पण. बर बर चालतंय, तुमची आहे ना, घ्या तुम्ही. हा हा. बघा अशा बाया आहेत ना, येऊन मला टोमणे देऊन जातात तुमच्यामुळं. हो दादा आता तुम्ही जावा. तुमचे पैसे आहेत ना मी रविवारी देईन. आता काय झालंय माहिती का, माझं डोकं आहे ना नुसतं ना फणफण करायला लागले. काय असेल ना, नाही जर नानाने दिले ना तर मी रविवारी तुम्हाला पैसे देईन. बस नाही मी रोज रोज मी काय हेच सांगते मी रोज तुम्हाला? ऐकतोय हेच ऐकतोय. मी सांगितलं ना तुम्हाला हा. की तुमचे पैसे रविवारी मिळतील. नाही दिले तर मी देते. हा एवढ्या बार सोडून जाऊन जातो, पण उद्या नाही पैसे दिले तर मग बरं, रस्त्यात चालतंय, रस्त्यात तुम्ही पकडून लय इज्जतीचा फालुदा झालाय. हा. जावा. जातो एवढ्या बार. मी दिलं म्हणजे वाच ना तुम्हाला. हा जावा तुम्ही. उद्या पैसे पाहिजे हा, माझे. देते. हा जातो. केलाय नानांनी. कुठून पैसे आणायचं, घरात रुपये देत नाही, कसं त्या माणसाची उधार यायची? अहो तुमच्यामुळे लोकांचे लय टोमणे खायला लागायला लागलेत. मला माहिती का, हवा घ्यायच्या आधी लोकांचे टोमणेच द्यायचे चालू झाले. अगं संगू राणी, उद्या ना आपलं कोणाचे टोमणे नाही, कोणाच्या उधाऱ्या नाही, काय नाही. मग आता तुम्ही काय किडनी विकणार आहे का? किडनी नाही. हा मग हो बघ 10 टीमा लावलेत मी. 39 रुपयाची एक, हम्म. 390 रुपयाच्या 10. बाई तुम्हाला कोण म्हणलं लॉटरी लागती काय लागते? ही जाहिरात असते हो. अगं लॉटरी ना, हे ड्रीम 11 आहे. अहो कशाचं ड्रीम इलेव्हन फिमेल असे जर लोकांनी शेती कुईकू घेत टाकलं असतं तर लोक करोडपती झाले असते, लोकपती. काय गरज पण नाही का आम्हाला जायची? तू बोल. एकदा पैसे लागले ना, तुझं बी तोंड बघ, अख्ख्या गावावाल्याचं बी तोंड बंद. हा बघू लागल तवा बघू. बघू उद्या बघू. तुमचं आता मला सगळं माहित झाले आणि तुमची सवय लागून गेली हो मला. तसं पण तुम्ही कोणतं खरं बोलताय? रोज तुम्ही खोटच बोलताय. अडणी तर अडणीच राहणार आहे. काय कळणार आहे हिला तवा? संगे हा झोपतोय आता, 1-4 तासांनी मॅच संपल. हा जिंकले सांग मला. हा उठव. झोपा. हा काय करते तुला? झोपा. बाई लसूण तर घेतलाय निसायला, तेलाचा तपास नाही. एवढं एक झोपलं इथं आणि मोबाईल पण असाच ठेवलाय. नाही बाई कुणी घेऊन जायचं. काय कामाचं नाही काय नाही, उगं नावाचं ना नाही. बघते तरी काय आहे ते ड्रीम इलियनचं. हे आमचं बी एवढं म्हणलं होतं की पैसे लावलेत म्हणून. यो यू 1-2 करोड. हो होय हा उठा ना. हे बघा काय लागले. हे काय आले? सगळे 2 करोड लागले. 2 करोड लागले. चला चला चला, मला पहिले सोनं करा, मला बाकीचं काय पहिलं माहित नाही. तोंड बंद करू लोकांचं. अहो लोकांचं तर करतात ते, पहिली- पण मला हा. पहिले सोनं बघा मला काय काय काय. आणि ती काय म्हणली होती मला माहिती आहे ना तुम्हाला? काय म्हणली होती? तुमची लायकी पण नाही म्हणली स्कूटी घ्यायची. चल सायकल काय घेताल? चल आपण कार घेऊन येऊ. चल. चला चला चला. ते इलाज केलाय बरं का मी त्याचा इसरायचा. हा. पण ते आता मी विसरा नाही पहिल्यासारखं. विसरा ना. नाही लय मोठा डॉक्टरकडे तू, चांगला डॉक्टर आहे. चांगला आहे ना. हा हे नाहीतर काय येड्या, तू चांगला काहीतरी विषय चालू असला की मध्येच तुझं काहीतरी वेगळं चालू असते. बरं झालं बाबा तुझं लय ते इसरायचं मला ना नेमकं तोंडावर पाडाय.
काय बघायला लागला? गाडी बघितली ना तू कधी? कोणाची गाडी आहे? कोणाची? आपल्याला काय करायचंय? अरे आनंद भाऊकडे गाडी नाही अड्या, मग त्याने गाडी घेतली काय बहुतेक. नाही पण गाडीचा नंबर वेगळा दिसाला रे. अरे आनंद भाऊच्या घरी पाहुणे आले वाटतं. काय करायचं? चल बरं एखादी आयटम असून त्याच्यात पाहुणे पाहुणे आले असतील एखादी पोरगी असली बघायला काय. म्हण्या तू असलं मार खायचं बोलत जाऊ नको. अरे गावात पोरगी आली तर येडा काय तू, चल की आली बरं असली का, तर. तुझी वाट बघत बसली काय तिनं? म्हण्या ते म्हण्या चलला का? अरे आपल्या काय त्यांच्या जवळ जायचं का नुसतं बघू की एखादी असली तर. तुला का नाही ते चाळ करायला जाशील तू अंग मोकळ करून घेशील हा म्हणे. बघ तुझी तू. अरे थांब ना, कसला फट्टू सर तू. हे बघ हे. फोटो आहे तुला दाडशी आहे. अबे हा? नाना साहेब कर नानासाहेबासारखं डुप्लिकेट दिसतंय कोणतरी. एवढं सेम. तुला माहित नाही का जगामध्ये एका चेहऱ्याचे 7 माणसं असतात. ती त्याची बायको दिसा ना तुला. हा बरोबर आहे ना, तिच्या बिचाराचे 7 माणसं आहेत आणि ते बी नवरा बायकोच आहेत. अरे नाना साहेबच आहे ते, काय म्हणालास काय तुझं लॉजिक आहे रे? म्हणे 7 माणसं आणि ते. अरे पण हे बंगल्यापाशी काय करायला गाडीन बिडीन? ते कामाला आले असेल इथं. कोणत्या कामाला? भांडी बिंडी घासाय झाडू पोचा मारायला. तो हा बाप आलता एवढी मोठी गाडी घेऊन भांडे घासायला झाडू पोचा करायला. मॅटर दुसरा काहीतरी दिसतोय. थांब 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 थांब, बंटे काय येऊ? अरे बंटे काय करायला यांच्यासोबत? बंट्या कोणच दिसना, माणसं कुठे गेलेत सगळे? रानात गेले असते का मला नानासाहेब? अरे काय चाललंय नेमकं हे? ते बघ ना, बंट्या उतरायला गाडीतून, त्या नानासाहेबाची सोने साखळी बघ. हे काय चाललंय नेमकं? काय हे नाटकात काम करायला तर? रानात वाजलेत किती? आता 12 वाजलेत. मग जेवायला येतील. हा येतील जेवायला. आणि ते बघ सोनं, अयो त्या संगीवनी अंगावर सोनं बघ ना किती आहे. माझं तर डोकं चालू नाही. आपल्याला जो तर ही बंट्यात देऊ शकते. लाव बरं फोन, लाव बरं बंट्याला. कोण? लाव की बंट्याला फोन लावता, इकडे बोलू इथं बोलू. माझ्या मोबाईल मध्ये चार्जिंग नाही. चार्जिंग नाही का? बॅलन्स नाही काय? बिना बॅलन्सचा फोन वापरून फायदा आहे रे? अरे बॅलन्स आहे रे, नेटवर्क येत नाही रे ह्याला. काय काय रेंज ना बिंज. अरे तू ह्या फोनला फोन येतो तेच बरं आहे. आपण म्हणतो फोन घे. तुझा लय चांगला आहे तर. हॅलो हॅलो. हा बंट्या, मने बोलतोय. हा बोल की म्हणे. इकडे इकडे पण माग बघ ना, माग. अरे इकडे माग, कारच्या माग. हा इकडे नाही, इकडे इकडे. बर बर आलो आलो. क्या छोटे लोक? काय छोटे लोक? मग काय सकाळ सकाळ नशा करून आला काय? आणि तू काय लय जागीरदार आहे काय? आम्ही छोटे लोक, तू कशाला मोठा रे? छोटे लोकच आहे तुम्ही. कस काय? तुम्हाला माहिती का? काय? नानासाहेबांनी मला 40,000 रुपये महिन्याने कामाला ठेवलंय. नाना तुला 40,000 रुपये देत आहे? अरे मग नानाला कोण पैसे देत आहे? सकाळी सकाळी फेकायला लागलो उगाच. अर याचा अर्थ तुम्हाला बातमीच माहित नाही. बातमी? कोणती बातमी? अरे नानासाहेबाला कोणी पैसे द्यायची काय गरज आहे आता? नानासाहेब करोडपती झालेत. करोडपती? कस काय? अरे तुम्हाला माहित नाही? अख्ख्या गावाला माहिती. नानासाहेब ड्रीम इलेव्हन 2 कोटी रुपये जिंकल्यात. का किती? 2 कोटी. 2 कोटी? हा. ही कार कोणाची आहे? अरे तुम्हाला माहित नाही? काय? त्यांनी कार घेतली. नानासाहेबांनी? हा. आणि आणि- त्याचबरोबर ती बंगला पण घेतलाय. ह्यो बंगला हा यांनी घेतलाय? हा. किती रुपये भाडा याला? अरे छोटे लोक छोटी सोच. किरायाने घेतला नाही, हा. विकत घेतलाय. अयो नानासाहेबांनी बंगला विकत घेतलाय? हा म्हणजे गाडी बंगला नानासाहेबाचा आहे का सगळी? हा सगळं नानासाहेबाचं आहे. आणि ते दागिने खरेत का पण? मग खरंच आहे. सगळं ठीक आहे रे. हा. पण तुला कशामुळे कामावर ठेवलंय त्यांनी? हा मला प्रश्न पडलाय, तुला का मग कामाला ठेवलं त्यांनी? अरे त्यांना मिस टीमा लावून दिला होत्या ड्रीम इलेव्हन वर. एवढा हुशार आहे का ड्रीम इलेव्हन मध्ये तू? मग उगत मला मास्टर म्हणतात का ड्रीम इलेव्हनचा? मास्टर मग तू का नाही जिंकला आता पसवर? हा हा आलो आलो. नानासाहेब बोलवा लागलेत, मी आलो. अरे सांगून जाय की. आलो आलो ए आलो. गेलो पळून. आयला पण आब्या काही म्हणा, हा. डोकं लावलं बरं का त्यानं, तेव्हा पैसे आले त्यांना. तसं नसतं रे. काय? नशिबाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या. काय नशिबन काय काय?
अरे त्यानं डोकं लावून टीम लावली येड्या. नशीब शिब काय नसतंय. मग? अरे मी बी आता बघ इथून पुढे आहे ना 20-20, 30-30 टीमा लावणार आणि मी बी 2 कोटी रुपये जिंकून दाखवणार. 20-20, 30-30 लावतो. गेल्या वेळेस 10,000 रुपये गमावून बसलास तू सगळं. रुपया फायदा नाही त्यातला. आता टीमा लावा का आता किड निघतो का जाऊन? अरे किडनी काय बसलो मी एवढा पैसा येत असेल तर काय एका किडनी जगत नाही हो माणूस. तू काही म्हण बरं का, मी बी इथून पुढे आहे ना 10-10, 20-20 टीमा लावणारच 100%. पण तिथं काही एक जण आहे का करोडो लोक टीमा लावतात 20-20, 30-30 टीमा लावतात. त्यांचा काय मेंदू काय गुडघ्यात असतो काय? मी कुठं म्हणायला लागलोय. मग नाही मी बी लावणार टीमा, मला बाकीचं काय माहित नाही. बघ आता कशी पैसे सोय लावतो आणि ड्रीम इलेव्हनच बघ.